नमस्कार, आरोहीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण गाजर हलवा कसा बनवायचा ते बघतोय। गाजर हलवा झटपट तयार होतो। त्यासाठी खूप जास्त साहित्याची गरज लागत नाही। अगदी मोजक्या व सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यापासून आपण गाजर हलवा बनवू शकतो। त्यासाठी इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करून घेते। तूप मध्यम गरम करून घ्यायचं। आता यामध्ये 4 वाटी किसून घेतलेलं गाजर घालायचं आणि मंद गॅसवर 4-5 मिनिटं परतून घ्यायचं। चार 5 मिनिटं परतल्यानंतर बघा गाजराचा रंग बदललाय आणि त्याबरोबरच त्याला पाणी सुटलंय। आता यामध्ये 2 वाटी साखर घालून घेऊ। त्यानंतर 1 वाटी दूध आणि 1 वाटी खवा घालून घेऊ। आता सगळं साहित्य एकत्र करून घ्यायचं। दोन 3 मिनिटांनी बघा सगळं मिश्रण एकत्र झालंय। साखर देखील विरघळले। आता यामध्ये काप करून घेतलेले काजू आणि काप करून घेतलेले बदाम घालून एकत्र करून घ्यायचं। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्सचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता बघा सगळं मिश्रण एकजीव झालंय। आता 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून हे शिजवून घेऊ। 10-12 मिनिटांनंतर बघा यातलं पाणी थोडं आटलंय। आता पुन्हा ढवळून घेऊ। आणि झाकण न ठेवता 10 मिनिटांसाठी पुन्हा शिजवून घेऊ। 10 मिनिटांनंतर बघा गाजर हलवा शिजलाय आणि पाणी पण आटलंय। आता यामध्ये 1 चमचा वेलची पूड आणि पाव चमचा जायफळ पूड घालून एकजीव करून घेऊ। आता बघा गाजर हलवा तयार झालाय। रंगही सुंदर दिसतोय आणि चवीला देखील छान लागतो। गाजर हलवा लहान मुलं देखील आवडीने खातात, त्यामुळे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा।